कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये, दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत। एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये। इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे, त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे। मराठ्याचं देखील आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे, ते आता आंदोलन साखळी उपोषण करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल, कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही। त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये, दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत। आंदोलन संपलेली आहेत, महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय उद्भवलं? मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलेला आहे। आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यूएसची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत, पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला, आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे। बऱ्याच जाती आहेत आणि त्याच्यानंतर देखील मराठा पुन्हा एकदा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी असं आहे। पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही, त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू। एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये। इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे, त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे। उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले, त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही। खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत, मराठ्यांना तुम्ही देखील 10% तुम्ही दिलं असं वारंवार सांगितलं जातं, सरकारच्या वतीने दिलं देखील आहे, तरी देखील का नेमकं की किती? आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात। आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसी मध्ये आहेत, आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे। त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही। आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल। मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे। एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही। राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप
सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.